शिवराम पाटील नगर सरळगाव आयोजित नवरात्र उत्सवाचं 14वा पर्व सुरू होत असताना आज पंचमीचा दिवस आहे। या पंचमीच्या दिवशी खास करून मोठा गट असेल लहान मुलं असतील यांच्यासाठी हास्यास्पद पद्धतीने राबविणाऱ्या स्पर्धा यांचं आयोजन आणि त्यानंतर सुरेख आणि आकर्षक असा गरबा नाच कार्यक्रम हा आज या प्रांगणामध्ये संपन्न होणार आहे। तेव्हा परिसरातील सर्व रसिक वर्ग असतील तथा या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला आहे त्या सर्व स्पर्धकांना विनंती आहे आपण लवकरात लवकर जय भवानी कला मंडळाच्या प्रांगणात उपस्थित राहायचे। त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जे आयोजक असतील परीक्षक असतील त्यांना देखील विनंती आहे आपण लवकरात लवकर प्रांगणामध्ये उपस्थित राहून सदरील कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। जय भवानी कला मंडळ शिवराम पाटील नगर सरळगाव आयोजित नवरात्र दांडिया कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचा 5वा दिवस आणि अतिशय आनंदात रंगतदार असा चाललेला हा उत्साह आणि या उत्साहामध्ये आजची स्पर्धा जी करणार आहे फनी गेम्स त्याचं नियोजन श्री कृष्णा ठाकरे, योगेश परदेशी, सनी परदेशी, आदित्य शिंदे यांच्याकडून होत आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी व रसिकांनी या फनी गेम्सचा आनंद घ्यावा। देण्यासाठी आज सनी परदेशी या गेम्स मध्ये उतरणार आहे, काटेकी टक्कर होणार आहे। आजचा कार्यक्रम हा जिलेबी दादाचा असून उत्कृष्ट असं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं असलेलं सूत्रसंचालन अशीच रेलचल या गेली 14 वर्ष या मंडळात बघायला मिळत आहे। मंडळाचा एकच उद्देश आहे की येणाऱ्या प्रत्येक लहान मुलांचा मोठ्या माणसाचा प्रत्येकाला इथे आनंद मिळावा व विविध प्रकारचे गेम साजरे करून या नवरात्रोत्सवाचा पूर्णपणे आनंद घेण्याची त्यांना ही पर्वणी मिळावी हाच उत्तरोत्तर प्रयत्न असतो। जिलेबी दादा ही गेम या ठिकाणी खेळली जात आहे। अतिशय हास्यास्पद अशी गेम आहे। दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने खेळ खेळण्याचा मानस या ठिकाणी जय भवानी कला मंडळातर्फे करण्यात येत आहे आणि त्यातीलच एक प्रकार अर्थात जिलेबी दादा अर्थात दोरीला टांगलेली जी जिलेबी आहे ती खाण्याच्या प्रयत्नात छोटे आपले कलाकार प्रयत्नात आहेत आणि त्यांना अपयशसुद्धा येत आहे तरीही सारखे प्रयत्न करत आहेत। ते पाहूयात यामध्ये ते सक्सेस होतात की नाही। वेळ संपत आलेली आहे तरी त्यांचे प्रयत्न चालूच आहेत आणि टाइम अप झालेला आहे असं वाटतंय। प्रयत्न अगदी जवळ येऊन सुद्धा अपयश येत आहे। बघूयात नेक्स्ट राऊंडमध्ये कोण यशस्वी ठरते। आणि इथे आपल्याला बघायला मिळते लहान मुलं कशा प्रकारे जिलेबी तोंडात घ्यायचा प्रयत्न करतायत बघा। आणि सोबत मंडळाचे कार्यकर्ते व लोकांना मिळणारा आनंद लोकांचा असणारा प्रतिसाद सुंदर असं सूत्रसंचालन सुंदर असं कार्यकर्ते कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा खूप छान खेळीमेळीच्या वातावरणात नुसतं सरळगाव नाही तर सरळगावच्या इतर सर्व विभागातून या ठिकाणी भरपूर सारे स्पर्धक खेळायला येत असतात व विविध प्रकारचं बक्षिसं अतिशय कॉम्पिटिशनमध्ये सगळे खेळ चालू असतात। वेगवेगळ्या प्रकारची इथे
बक्षिसं घेऊन जात असतात. DJ Raja in the mix. मोठा गट खोले हा शेवटचा राऊंड असणार आहे. शेवटची फायनल राऊंड. यानंतर दुसरी गेम स्टार्ट होणार आहे लवकरात लवकर. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्पर्धेला रंगत चढणार आहे ते, कारण या स्पर्धेमध्ये तरबेज असणारे सर्व खेळाडू शंभू, अमन परीट, अमन मनियार आणि चिकू असे तरबेज खेळाडू आहेत. पाहूयात याच्यामध्ये कोण सक्सेसफुल होते. खऱ्या अर्थाने ते तरबेज असणारे खेळाडू आहेत. सर्वच प्रकारच्या स्पर्धांमध्ये ते भाग घेतात आणि यशस्वीरित्या आणि फायनली शंभू एकदम जवळ पोचलेला आहे. पाहूयात, शक्यता आणि चान्सेस फार वाढलेले आहेत त्याचे विजयाचे. तिकडे दोन्ही अमन ट्राय करतात आणि शंभू भोईर यांनी जोरदार टाळ्या. सर्वात चाणक्य खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो शंभू भोईर, तोच विजयी ठरलेला आहे. अभिनंदन. पुढच्या राऊंडमध्ये मोठा राऊंड असेल. पाहूयात कुठले जे स्पर्धक आहेत ते खेळणार आहेत. आणि ह्या राऊंडमध्ये मोठे गटातील जवेलाल माळे असेल, निखिल चक्रवर्ती आणि अजून एक स्पर्धक आहे त्यांना कॉम्पिटिटर म्हणून. आणि या स्पर्धेमध्ये काहीशी शक्यता आहे की निखिल चक्रवर्ती हे विजयी ठरतील, कारण ते स्वतः परीक्षकाची भूमिका या स्पर्धेसाठी राबवत आहेत. परीक्षक काय झालं? गरबी पूर्ण संपवायचं आहे, हा पहिला नियम आहे. गरबी पूर्ण संपली पाहिजे. निखिल चक्रवर्ती कॉन्सन्ट्रेशन करा. 1 मिनिटाचा सोशल तुमच्याकडे 1 मिनिटामध्ये जो पूर्ण गरबी संपवेल त्याला विजेता होणार. सर्वात एक्सपिरियन्स व्यक्ती जवेरीलाल शेठ यांनी जवेरीलाल माळीसाठी जोरदार टाळ्या. निखिल चक्रवर्ती काय करता? मला वाटतं आणि जोपर्यंत काउंटिंग करत नाही तिन्ही खेळाडूंना सरळ उभं ठेवायचं, कोणालाही वाकू द्यायचं नाहीये. काउंटिंग झाल्यानंतरच वाकू द्यायचं. स्पर्धक तयार. बॉटल पुढून करायचे, बॉटल पुढून करायचे. पुढून आणि आपल्याला एक विजेता मिळालेला आहे. फायनली थांबा विजय, थोडा कंट्रोल. ते माझ्याकडे संकुचित वृत्तीने बघतायत, पण तुम्ही हास्य स्पर्धा संपल्यानंतर उत्सुक असणारे सर्व दांडिया प्रेमी दांडियासाठी राऊंडमध्ये या ठिकाणी दांडिया खेळत आहेत. अतिशय उत्साहाने खेळला जाणारा हा दांडिया पाहण्यासाठी परिसरातील सर्व रसिक प्रेमी, दांडिया प्रेमी हा दांडियाचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित असतात. बहुसंख्य महिला वर्ग या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. हे सर्व श्रेय मंडळाच्या सर्व कष्टाचं फळ म्हणून आपल्या सर्वांना दिसत आहे.
मध्यान्नानंतर अर्थात 10 ते 11 या दरम्यान दर दिवशी नाश्त्याची व्यवस्था असते. आज शिवशक्ती सुपर मार्केट यांच्याकडून नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि नाश्त्याचा उपभोग सर्वांनी घ्यावा अशी मंडळाच्या वतीने सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. नाश्ता वाटप केला तरी चालेल.